हॅलो मित्रो, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आज काही एका जागी आम्हाला गमत नव्हता म्हणून आम्ही आज विचार केला पूर्ण गाव घुमाचा। तर माझ्या गावाचं नाव आहे मेंढकी। मेंढकी हा नाव कोण ठेवून तेही मला माहित नाही। मेंढकीचा अर्थ काय होतो हाही मला माहित नाही। तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा बरं। गाव आपला मस्त आहे, गावात घुमाची मजाच अलग येते। मस्त दोघेही जण गाडीवर बसून घुमत असतो तर तेवढ्यातच आमच्या समोर येते त्या म्हशी। या तर रस्त्याच्या अधामधातच चालायला लागतं। जसे तसे यायले पार करून येतो आम्ही मेंढकीच्या टोलीवर। कितीक दिवसाच्या टोलीवर आलो नव्हतो म्हणून आज मन झालं टोलीवर फिरायचा। फिरता फिरता जसे समोर जातो तसेच आम्हाला भेटते एक आजीबाई। आजीबाई चुपचाप एका जागी उभी होऊन आमच्याकडेच पाहत राहते। आजीले वाटते का आम्ही तिचा फोटो काढत असून समोर येतून तर अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी लावली राहते, साईडली शेड्या बांधल्या राहते। यायले पार करून मला जायचं राहते जुनी शाळा पाहायला। आता टोली झाली फिरून मी जातो आता शाळा पाहासाठी शाळेकडे। ही आहे आपली शाळा। हे फक्त एक शाळा नाही, हे आहे माझ्या लहानपणीची एक आठवण। कोण कोण या शाळेमध्ये शिकले आणि कोणाकोणाला या शाळेमधले ते दिवस आठवते ते कमेंट करून सांगा बरं। शाळा फिरून झाल्यावर आम्ही जातो गावाच्या मधातून हायवेच्या रोडनं जाता जाता आम्हाला भेटत्या भाऊ। तर भाऊ म्हणते रस्त्यावरचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा माझ्या दुकानामध्ये येऊन एक व्हिडिओ बनव। या दुकानामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे भाजीपाले मिळणार। तर ज्याला कोणाला घ्यायचा असेल फ्रेश भाजीपाला तो या दुकानामध्ये येऊ शकतो। दुकानाचा व्हिडिओ बनवून झाल्यावर आम्ही जातो इंदिरा गांधीच्या पुतळ्याचा राऊंड मारून बाजारातून घुसून हायवेच्या रोडनं मस्त सणानं गाडी नेत असतो। तेव्हाच अजून एक दुसरा ब्लॉगर व्हिडिओ शूट करताना दिसतो। त्या ब्लॉगरला घेतून कॅमेऱ्यामध्ये आणि निघून जातून समोर। थोडा वेळ मस्त आरामात आम्ही घुमत राहतो। आम्हाला वाटतं हा व्हिडिओ मस्त मोठा होईल म्हणून मी या व्हिडिओला येतीच करतो बंद। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।